तुम्हाला पण ढोबळी मिरची उर्फ शिमला मिरची खायला आवडत नाही का? आणि तुम्ही कधी अशी स्टफ्ड शिमला मिरची ट्राय केली आहे का? तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम स्वादिष्ट अशी तयार होणारी भरलेल्या शिमला मिरचीची रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा. मला मार्केटमध्ये अशा छोट्या छोट्या शिमला मिरची मिळाल्या, तर मी घरी घेऊन आली. या मिरचींना आधी स्वच्छ धुवून घ्यायचं. धुतल्यानंतर आहे ना, जे वरती दांडी असते ना त्याची, तीच आपल्याला मेन कापायची आहे. आणि त्याच्यानंतर तिथूनच आपल्याला थोडंसं पोर्शन कापून घ्यायचं आणि आतमधल्या ज्या बिया आहेत ना त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत. चाकूने जर का वरच्या साईडला टॅप केलं ना तर ऑटोमॅटिक सर्व बिया बाहेर निघतात. तर जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये मी एक शिमला मिरची दाखवली आहे, तसे मी बाकीच्या पाव किलो जी शिमला मिरची घेतली होती ना त्यांच्यासुद्धा बिया वगैरे सर्व काढून घेतलेलं आहे. आता स्टफिंगसाठी इथे मी 100 ग्राम शेंगदाण्यांना आधी चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेतलं. आता त्याच पॅनमध्ये आहे ना इथे मी 2 चमचे सफेद तीळ घेतले होते आणि त्याचबरोबर 1 चमचा जिरं घेतलं होतं. गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि ह्यांना सुद्धा छान तडतडेपर्यंत भाजून घ्यायचं. आणि मग जिरं आणि तीळ थंड झाले ना की मग त्यांना आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यात 7 ते 8 लसूण आणि 2 चमचे सुकं खोबरं टाकून घेतलं आणि त्याचबरोबर जे शेंगदाणे मी भाजून घेतलेले ना ते थंड झाल्यानंतर ते सुद्धा टाकून घेतले. चवीनुसार मीठ टाकून घेतलं, पाव चमचा हिंग टाकून घेतली, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड टाकून घेतलेला आहे आणि 3 चमचा घरचे साठवणीचे मसाले टाकून घेतले. तर आता हा जो 3 चमचे मी साठवणीचा मसाला घेतला तो छोट्या चमचाने घेतलेला, तर तुम्हाला तुमच्या चवीनुसार इथे मसाला घ्यायचा आहे. तर ह्या सर्व जिन्नसची भरड करून घ्यायची आहे, एकदम बारीक पेस्ट नाही करायची आहे. आता हे सर्व जिन्नस मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि ह्या मिश्रणामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं आणि मिश्रणाला चांगलं ओलसर करून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पाणी टाकू शकता, पण पाण्याने पूर्ण चव जाते, तर मी रेकमेंड करेल की तुम्ही इथे तेलच टाका. आता हे मिश्रण मी ढोबळी मिरचीमध्ये भरून घेणार आहे. तर मी एक ढोबळी मिरची घेतली, त्याच्या आतमध्ये कंजूसी न करता दाबून हे मिश्रण चांगलं भरून घेतलं आणि बाकी सर्व ढोबळी मिरचींमध्ये पण असंच हे मिश्रण भरून घेतलं. थोडासा हा जो सारण आहे तो उरलेला होता, तर त्याला मी साईडला ठेवला. आता एक कढई घेतली, गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आणि तेल चांगलं तापलं ना कढईतलं की त्यामध्ये 1 चमचा राई आणि 1 चमचा जिऱ्याची फोडणी द्यायची. त्याचबरोबर पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं आणि मग जे भरलेली मिरची आहे ती या तेलामध्ये इथे टाकून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला इथे मिडियम ठेवायची आहे. मिडियम फ्लेमवरती टोटल 2 ते 3 मिनिटं आहे ना या ढोबळी मिरचींना चांगलं परतवून घ्यायचं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तसंच आपल्याला परतवून घ्यायचं आहे. ढोबळ्या मिरचींना असं डाग येईल ना, जसं व्हिडिओमध्ये दिसतोय ढोबळ्या मिरचींना डाग आलेला तसं येणार. त्याच्यानंतर जो कूट राहिलेला होता ना, म्हणजे जे मिश्रण राहिलेलं होतं ते मी या ढोबळी मिरचीमध्ये टाकून घेतलं आणि ते सुद्धा अर्धा मिनिटभर इथे परतवून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवली होती. त्यानंतर 1 ग्लास पाणी मी या ढोबळी मिरचीमध्ये टाकून घेतलेलं आहे. आता मी ते पाणी टाकून भाजी बनवत आहे. तुम्हाला जर का वाफेवर बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता. लास्टला मी पाव चमचा मीठ सुद्धा टाकून घेतलं. आतमध्ये सारणात आपण मीठ टाकलेलं होतं, पण बाहेरचं जे कवरिंग आहे त्याला पण मीठ लागायला पाहिजे म्हणून मी ते मीठ टाकून घेतलं होतं. ची फ्लेम मिडियमच ठेवून कढईवरती झाकण ठेवलं आणि 10 मिनिटं ह्या भाजीला शिजवून घ्यायचे. आधेमध्ये मी 2-3 वेळा झाकण काढून भाजीला परतवून घेतलं होतं. 10 मिनिटानंतर ही भाजी पूर्ण सुकल्याने तुम्ही बघू शकता कशी दिसते आहे. 1 मिनिटभर ही भाजी मी अशीच परतवून घेतली. त्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली आणि गरमागरम भाजी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. तर माझ्या पद्धतीने ही भरलेली शिमला मिरची म्हणजेच ढोबळी मिरचीची रेसिपी घरामध्ये नक्की ट्राय करून बघा. खाण्यासाठी उत्कृष्ट लागते. ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर सर्व करा, तुम्हाला खायला खूप छान लागणार. रेसिपी तुम्हाला जर का आवडली असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की एक छानशी कमेंट करा आणि लाईक नक्कीच करा. माझ्या चॅनलला जर का सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि इथपर्यंत रेसिपी बघितली त्यासाठी धन्यवाद.